राजकारणात निष्ठा आणि तडजोड या दोन शब्दांमधील संघर्ष जेव्हा टोकाला पोहोचतो तेव्हा मोठे राजकीय भूकंप होतात। पुण्याच्या राजकारणात सध्या असाच एक मोठा भूकंप झालाय। ज्या नेत्याने गेली 2 वर्ष शरद पवारांच्या राष्ट्रवादीची धुरा पुण्यात अत्यंत आक्रमकपणे सांभाळली, ज्यांनी पक्ष फुटल्यानंतर कार्यकर्त्यांना आधार दिला, त्या पुणे शहराध्यक्ष आणि माजी महापौर प्रशांत जगताप यांनी अखेर आपल्या पदाचा आणि पक्षाचा राजीनामा दिलाय। हा केवळ एक पदाचा राजीनामा नाहीये, तर ही एक राजकीय प्रवासाची नवी सुरुवात आहे। कारण प्रशांत जगताप आता काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत। पण शरद पवारांसारख्या मोठ्या नेत्याची साथ सोडून जगताप काँग्रेसमध्ये का जात आहेत, यामागे नक्की कोणती राजकीय गणिते आहेत आणि अजित पवार हे नाव या राजीनाम्यामागे कसं कारणीभूत ठरलं, आजच्या या व्हिडिओमधून आपण या सर्व प्रश्नांची सविस्तर विश्लेषण करणार आहोत। नमस्कार, मी श्रुती आणि तुम्ही पाहतात थोडक्यात। पुणे महानगरपालिकेच्या 162 जागांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे। निवडणुकीच्या या रणसंग्रामाच्या तोंडावरच प्रशांत जगताप यांनी घेतलेला हा निर्णय शरद पवार गटासाठी एक मोठा धोका मानला जातोय। प्रशांत जगताप यांनी हा निर्णय घेण्यामागे सर्वात महत्त्वाचं आणि मुख्य कारण ठरलंय ते म्हणजे 2 राष्ट्रवादींची संभाव्य युती। गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात अशा चर्चांना उधाण आलं होतं की आगामी महापालिका निवडणुकीसाठी शरद पवार गट आणि अजित पवार गट पुन्हा एकदा एकत्र येऊ शकतात। महायुती किंवा महाविकास आघाडीच्या पलीकडे जाऊन दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढावं असा एक प्रवाह पक्षात तयार होत होता। मात्र प्रशांत जगताप यांना ही गोष्ट अजिबात मान्य नव्हती। प्रशांत जगताप यांनी आपली भूमिका मांडताना अत्यंत परखड मत व्यक्त केलंय। ते म्हणाले, ज्या कार्यकर्त्यांनी गेली 1.5 वर्ष अजित पवार गटाविरुद्ध रस्त्यावर उतरून संघर्ष केला, ज्यांनी लाठ्याकाट्या खाल्ल्या आणि पोलीस केसेस अंगावर घेतल्या, त्यांच्या भावनांची मी प्रतारणा करू शकत नाही। थोडक्यात सांगायचं तर ज्यांच्या विरुद्ध आपण इतके दिवस लढलो त्यांच्यासोबतच पुन्हा निवडणुकीत हात मिळवणी करणं जगतापांच्या तत्वात बसणारं नव्हतं। कार्यकर्त्यांच्या स्वाभिमानासाठी त्यांनी पक्षाला रामराम ठोकणं पसंत केलं। राजकारणात अनेकदा सोयीनुसार युती केली जाते, पण जगतापांनी निष्ठेला महत्त्व देत हा टोकाचा निर्णय घेतलाय। जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशामागे केवळ युतीचा विरोध हेच एकमेव कारण नाहीये, तर त्यामागे विकासाची ओढ आणि काही वैयक्तिक भावना सुद्धा आहेत। जगताप हे हडपसर भागातील एक प्रभावी नेते आहेत। आपल्या प्रभागातील प्रलंबित विकास कामं पूर्ण करण्यासाठी आणि आपल्या कार्यकर्त्यांचं हित जपण्यासाठी त्यांना एक स्थिर व्यासपीठाची गरज होती। आपल्या भावना व्यक्त करताना त्यांनी दिवंगत अभिषेक घोसाळकर याच्या हत्येच्या प्रकरणाचाही संदर्भ दिला। अशा गंभीर घटनेच्या वेळी कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी एक मोठ्या आणि आक्रमक व्यासपीठाची गरज असते असं त्यांना वाटतंय। काँग्रेस हा पक्ष पुरोगामी विचारांचा आहे आणि राष्ट्रवादी शरद पवार गट सोडल्यानंतर पुरोगामी विचारांशी असलेली निष्ठा कायम ठेवण्यासाठी त्यांना काँग्रेस हा सर्वात जवळचा पर्याय वाटला। प्रशांत जगताप यांचा काँग्रेस प्रवेश मुंबईत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आणि इतर वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे। पण या एका प्रवेशामुळे पुण्याच्या राजकारणातील समीकरणं पूर्णपणे बदलणार आहेत। पुण्यात काँग्रेसला गेल्या अनेक वर्षापासून एका अशा आक्रमक आणि अनुभवी स्थानिक चेहऱ्याची गरज होती, जो भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना थेट भिडू शकेल। माजी महापौर म्हणून जगतापांना पुण्याच्या प्रशासनाचा आणि राजकारणाचा दांडगा अनुभव आहे। त्यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे पुण्यात काँग्रेसची ताकद हडपसर आणि वानवडी यासारख्या भागात कैक पटीने वाढणार आहे। याचा दुसरा परिणाम महाविकास आघाडीच्या अंतर्गत जागा वाटपांवर सुद्धा होईल। आतापर्यंत पुण्यात राष्ट्रवादी शरद पवार गट वरचढ मानला जात होता, पण आता शहराध्यक्षच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्यामुळे काँग्रेस आगामी निवडणुकीत अधिक जागांची मागणी करू शकतं। 15 जानेवारीच्या निवडणुकीत प्रशांत जगताप हे काँग्रेससाठी ट्रम्प कार्ड ठरू शकतात। दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीसाठी हा एक मोठा वैचारिक पेच आहे। जर खरोखरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेमुळे जगतापांसारखा नेता बाहेर पडत असेल, तर कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण होऊ शकतं। प्रशांत जगताप यांनी पक्ष सोडताना शरद पवारांबद्दल कोणतीही कटुता व्यक्त केलेली नाही। पक्ष बदलला तरी पुरोगामी विचार आणि निष्ठा कायम राहील असं त्यांनी ठामपणे सांगितलंय। मात्र निवडणुकीच्या तोंडावर पुण्यातील हा कौतुक सोहळा कोणाला महागात पडणार आणि कोणाचा फायदा करून देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।
काँग्रेसला मिळालेला हा आक्रमक चेहरा महापालिकेच्या 162 जागांपैकी किती जागांवर प्रभाव पाडणार याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. तुम्हाला काय वाटतं? प्रशांत जगताप यांनी युतीला विरोध करून काँग्रेसमध्ये जाणं योग्य होतं का? पुण्यात आता काँग्रेस राष्ट्रवादीपेक्षा मोठी होईल का? तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला हे विश्लेषण आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.